बाप्पू आणि खतवाल्याकडे गेलतो. त्याने खत काय पहिली उधारी असल्यामुळे काय दिलं नाही. बरं बस बघू काहीतरी काढू मार्ग. ए महाद्या का रे गाव का माझा आला का रे? हा पैसे घेताना लय गोड बोलला. अरे पैसे कधी देणार? सावकार अहो तुमचं पैसे देणारच होतो, पण कांद्याची परिस्थिती बघताय ना कशी आहे. अहो टनभर कांदा इकाव तेव्हा 1000 रुपये भेटतील. त्यातनं तुम्हाला सांगतो गाडीचं भाडं, तिथं आडत हमाल. सांगा की शेतकऱ्यांनी कसं जगायचं. कांद्याचं आणि ह्याचं मला काय सांगू नको, नाही तर सरळ तिकडे चल आणि तुझं सगळी जमीन माझ्या नावावर लिहून दे. त्याच्याशिवाय मला पर्याय नाही. सावकार माझ्याकडे तर काय आता पैसे नाही, पण एक मार्ग आहे. काय मार्ग आहे आता तुझ्याकडे? सावकार माझ्या पोराला सालाने तुमच्याकडे ठेवा आणि पैसे फेडून घ्या. अरे ह्याला ठेवून काय करू? ह्याच्या जागेवर पोरगी असती ना, ठेवलीच असती बस. अय सावकार तसलं काय बोलताय? तसली नाटकं नाहीत करायची. इथं जाडवं करीन. ए, महाद्या पोराला संभळ तसलं बोलायचं नाही. पैसे घेताना कसारा पैसे घेतलं हा? हे बघ गरम रक्त आहे आणि हे गरम रक्त कधी गार करीन ना, कळू सुद्धा द्यायचं नाही. त्याला सांग बापाचं कर्ज आधी फेड आणि मग रोबाब दाखव. होय बघ मी येतोय आता. 2 दिवसाच्या आत जर पैसे नाही दिले ना, जमीन नावाव करायची. सावकार हा. 2 दिवसात तुमचे पैसे देतो. हा तू लका कशाला रे त्याच्या अंगावर जाऊन जातोय? हा लका त्याचं पैसे आहेत आपल्याकडं, त्याचं कर्ज आहे म्हणून ती बोलतय. आणि तू जर लका माझ्या बरं शेतात राबला असता, हा कष्ट केलं असतं, तर त्याने आपल्या आई बहिणीची आबरू अशी तवट्यावर आणली असती का रे? हा तुम्हाला लका काम करायला नको, कष्ट करायला नको, नुसतं उन्हाळक्या करत गावात हिंडताय तुम्ही. हा आणि एका बापाला अशी लोक येऊन बोलतात, बरं वाटतंय का तुला? बरं अरे ही आपल्या बाप दाद्याची शेती आहे आणि ती जर सावकाराच्या कशात गेली तर आपण जगायचं कसं? हा अरे माझं तर आयुष्य सावकाराचं कर्ज फेडण्यातच गेलं. हा पण तो तरी चांगलं राहावं असं वाटतंय. ही काळजी वाटते मला. जरा ह्या डोक्यात गेली.